श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसनशी. एरळी कराधिक शास्त्रांशी वेतने देऊन ठेविले. त्या समय मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्रकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी हेतोपदला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी बुहासी शेविटे आणले. रात्रंदिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करती तेने अंतरी नृपता बहु सुखावे. ख्याती वाढले लोकांत स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शनायती. श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते त्यावेळी. पहावया यतींचे लक्षण ब्रह्मचारी करीते भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. असे ऐकून सत्वर यती राजा हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहुणे ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणतीत काय म्हणी. हातो वेडा संन्यासी बोरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी याने डोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणे तुमचे अज्ञान त्याते वाढले डोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक अज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला म्हणे स्वामीसे तुच्छ मानिती. नित्यनियम सारून ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवासी लोटली काही निशी. एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी रुच्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंशापणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी. बोबडे पडली वैखरी शब्द एक न बोलावे. जवळ होते जे पारसी जागृती आली तयांसी. त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी भाऊ आले स्वामीपाशी. पुस्ता मागील प्रश्नाशी कदकद स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे. तरी स्वप्ने देखोनी वृश्चिकांसी काय म्हणून भयालसी. जरी वृथा भय मानितासी मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हाताने यायची. बुवां प्रतिपटली कुण धरिले तत्काळ स्वामीचरण. प्रेमाश्रुने भरले नयन कंठ झाला सद्गदिता. त्या समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी. अहंकार गेला गळूनी ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय घोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजनिजाम सरकार त्यांचे पदरी दप्तरदार. राजराय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जागीर त्यांप्रती सखल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कामती असेना. परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैनन पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन गोडन लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास सुखोपभोग कैसा त्यांचं. निद्राणायची रात्रंदिवस चिंतानले पोहळे. केली कित्येकानुष्ठाने तैशीचे ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिदली ज्ञाने आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी त्रासली या भव यात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैननसी. कोणा लागी जावे शरण मदवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास. एके रात्रेसी तयास स्वप्न दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. यतिवचने भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. तरी तेथे तेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी मानस विचारून शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नारनारी कामधंदा करिता घरी. स्वामीचरित्र परस्परी प्रेम व्हावे सांगती. कित्येक प्रातस्थाने करुणी पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय घोड हा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नैत्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाचा जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती.
बहुत लोकदर्शन येती अक्कलकोट नगरांत. ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक क्षुद्र आणि अनामिक फारसी यवन भाविक दर्शन येती दावणी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरांत शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यांत सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेचे म्हणे मी तुके करीन 2 सहस्त्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी तुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य तरी उदकत घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रति कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्वकर्मी या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत आले यती राजत्वरित. एका नूतन खांचेत निजले खाटी टाकून. सेवेकरी शंकर रावासी म्हणती लीला करून ऐशी. चुकले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकर रावे त्या दिवशी खाना दिला फकीरांसी. आणि शेकनूर दर्ग्यासी एक कफणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित. बारीक वांटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावे. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राजे वैद्य व्याधी पळेच आपणची. प्रकृतीचा आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित दाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे. महाराजा आज्ञापित गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुनेगच्ची निश्चित मठ तुम्ही बांधावा. अशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. अशी विनंती स्वामीचरणी कारभारे करीत आधी. सर्वांनुमते तेथेची मठ बांधिला चुनेगच्ची. तिथे शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसुत भाविक भक्त नवमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.